हे गाईज कसे तुम्ही मजेत ना? आय होप तुम्ही मजा असणार भावनो जस्ट निघालो आणि आज ब्लॉग बनवायचं कारण असं आहे का आपल्या न्यू गावदे कला सर्कल आपला बँड चालला आहे एकविरीला चाललो आहे आपण. आपली एकविरीची आपली ट्रिप पण राहिली होती आणि आपल्याला ऑर्डर पण एकविरीच्या पालखीची उत्तरशीवरून पालखी निघालेली आहे आणि ती पालखी आपली रविवारी पोचणार आहे. आणि आज आपला शनिवारचा एन्जॉयमेंट असेल आणि रविवारची पालखी वाजून आपण घरी. तुम्हाला पुढे बघायला भेटेलच कारण की आता आपण ऑफिसवर आणि ऑफिसवर छोटा मोठा आपल्या वस्तू बाकी आहेत त्या घ्यायच्यात. सामान इकडे ठेवलेलं आपण आणि पोरं निघलेत गावात आणि लगत गावात जाऊ काय हालचाल चालले बघू ना. डायरेक्ट निघूया. आठवण जमला झाले का तू? चाललंय बघू शकता तुम्ही गाईस. एवढी मोठी बॅग बाईला सगळं आणले पालखी बिलकी सगळं सामान आणलेलं आहे. हो लिटरली तिकडेच राहायचं सध्या 4-5 दिवस. ऑफकोर्सली इथं आपली सर्व पोरं जमा आलेली बघा. कुठं पोटीपुलाच्या मॅच आहेत काय मास्तर? काय हालचाल आहे? बरे आहे. बकऱ्याला पाठवलं आणि वाल्याकाची कुत्री आणली इकडे. 40+ वाला मला तर वाटलं एक तर जिंकतील पण एक बी नाही. तो आम्ही 40+ आहे. ना 3 बॉल 4 40+चा बॅट्समॅन ऑलराऊंडर इकडे बसले. दबंगचा चष्मा आणले त्यांनी. बघा प्रवीणचा कॉट सेट बघा प्रवीणचा कसा ही स्माईल बघा. आपले जगदीश मास्तरने आपल्याला दिलेला आहे मसाला इकडून गपचूप देत आहे बघा. शपथ बघा वासरू पण बाजूलाच आहे बघा. वासरू बघा नाही इकडं गोजरू आणलेला आपण बघा पालखीसाठी आपल्या पार्टीसाठी. आपण बारीक पोराचा जीव घ्यायला घेतले आम्ही. हरिद्वारला चाललेला माणूस पण आला बघा. बरं आहे ना? निघला का? आमची आई बघा तुम्ही बघू शकता. आई आमच्या बँडमध्ये 2 जण आहेत त्यांचे लग्न जमलेलं आहे. त्याला साखरपुडा झालेला आहे अजय पाटीलचा. आशिष ढोण्याला साखरपुडा झालेला आहे. पवीनची मस्त वाटत ड्रेसिंग भारी आहे. पवीनची ड्रेस कोड बघ ना. कॉटेज कसं घातले बघा. काय विषय चालले येतं आमच्या गाडी. हो ये ना. चल मग 200 चालेल आमच्या एवढं पोलीस पण चालले बघा तुम्ही इथं पण. बाबूचं उद्या काम निघल. आजच निघेल का? आज का उद्या? आजच वाजवत आहे ना? ओके तसं करू मग. जस्ट आता निघालेलो आपण चाललो गाडीत आणि बाकीचे आपले पोरं येतात टेम्पोत. जस्ट आता आपण आलेलो खोलीला आणि इकडे थांबलेलो बघा वाईन शॉपला. माल घ्यायचा इकडे. जस्ट निघालो माल बिल घेतलेला आपला. चलो भाई लेट्स गो. जाते आप एकविरा लोनावला. देख सकते हैं आप ये एक्सपेरिमेंट हमारी और किरण भी देख सकते हो. आता चेहरा बघा रातचे नाही सलीनला गेला ना वाटतं तू? नाही ना सलूनला राहिलीच नाही ना. हे बघा खोकल्याचं औषध घेतलेलं आहे चालू मध्ये. याचा जास्त कडू असतं. एरंड्याचं तेल येऊ. चला तुम्हाला बघायला भेटेल कंटिन्यू ना ब्लॉग मध्ये. बाय बाय गाईज. चलो जस्ट आता आपण आलो इकडे सीएनजी भरायला थांबलोय बघा बॅक साईडला. ट्रॉफिक नाही नको गेले. ट्रॉफिक नाही अजय युवा पिढीचा नवरदेव सॉरी. कसा करू? जगाला मुकर कसा करू? आम्ही कोणत्या पाठवला आता कसं करू? माते की जय. बाबांनो फायनली 2-2.5 तासाच्या प्रवासानंतर आपण पोहोचलेलो एकविरेमध्ये आणि बॅक साईडला आपण थांबलेलो थोडं दुकानामध्ये. आपल्याला जायचं रूमवरती आता कारण की आपण रूम घेतलेला इकडे आणि रूमवरती जायचं आहे. चला बघूया कारण की आपला टेम्पो अजून आला नाही. गाडी मागे आहे आपली आणि आपल्याला थोडा सामान घ्यायचं होतं म्हणून दुकानामध्ये थांबलेलो आणि जाऊ आता डायरेक्ट रूमवरती जाऊन भेटतो. तिथे बघायला भेटेल कसा काय माहोल आहे रूमचा. चला भावनं फायनली आता आपण आलेलो रूमवरती. बॅक साईडला तुम्ही रूम आहे आपला बघू शकता. या साईडला आपण अशी रूम घेतलेला. वरचे 2 रूम आपले आहेत ते. त्या साईडचा तिथे एक रूम आहे आणि या कोपऱ्याला एक रूम आहे. एवढा पॅसेज आहे तुम्ही बघा कसं आहे काम. तसं करू बघा असा रूम आहे
आणि या साईडला एक रूम आहे आपला तो. बघा कसा पेस आहे भावनो. आता जस्ट सर्वजण आलेले आहेत आणि आपल्याला जेवण बिवण बनवायचं आहे, सर्व बनवायचं आहे. आणि आता घेतलं सर्व जेवण बिवण बनवायला चालू. तुम्हाला दाखवतो कसा पोरांचा काय चालू आहे काम करतं बघा भावनो. फायनली आता टेम्पो आलेले आहेत, 2 घंटे लेट आलेले आहे टेम्पो. काय सांगून तुला कथा टेम्पू आता काय बोलत हा शनिवार येऊ नका कोणी यो बघ कोली नाकवा क्राफ्टिंग करतो चालू केली का? आत्ताशी आलो, पोचलो आम्ही एकविरीला आणि आता मी पहिला पॅक भरणार आहे. तुम्ही पण या पियाला. हे बघा पहिला पॅक पियाला घेतला आहे. माझा असा पण ब्रँड होता मॅकडॉल, पण आज नवीन भारीवाली लागली एकदम भारीवाली ब्रँड एकटा मेहनती पोरगा आहे. बकऱ्याचा बुका गेला, बकऱ्याचा बुका गेला. किस्मतचं भेटे माहिती. रात्रीचे वाजले 12:30 1 वाजलेला आहे, तरी पण पोरांची मजाक मस्ती एन्जॉयमेंट चालू आहे. बादशाह हो कवा बी बाटल्या कापल्या ना, कवा बी बाटल्या कापल्या ना, कवा बी ते उभ्या ठेवायच्या ना, त्यांना अशा निजवायच्या. हे बघा अशा निजवायच्या. मग तेव्हा लोकांना समजतं का बाटल्या कपल्या. सर उभा राहा का. हे बघा बंद हो भावांनो. बघा हे डोलं बघा का तुम्ही, हे डोलं बघा. मोठं कर बाबू मोठं कर डोलं. हे बघ बाबू बघा तुम्ही, याच्यावाले समजा असेल 12 बिजर पिले नाही आता. पोझिशन चेंज झाली, पोझिशन. थंडी वाटली थंडी. नेक्स्ट डे जस्ट आता उठलेलो आहे आपण आणि काल काय ब्लॉग आपल्याला एंड करायला जमला नाही. डायरेक्ट आता चालू वाजवायला, कारण की ती पालखी आली, आपल्याला कॉल आले वाजवायला आणि आपल्याला जायचं लगेच. पोरं निघालेलेच आहे आपलेच, अर्धे पोरं बाकीत तयारी करायचे. ते निघाले तर लगेच आपल्याला जायचं पालखी वाजवायला. तर तुम्हाला बघायला भेटेलच पुढं कसं काय. कंटिन्यू राहा. चलो भानुजोत, कधी अंघोळ होईल, कधी आता पालखी येईल तिकडे आता. हे बघा एक आपले 2 जण निघालेले आहेत. रे स्टील बॉडी बघा, स्टील बॉडी वाटत रे. शिंदी पकोडा वाटतो, शिंदी पकोडा. बादशाह गल्लेला कुपा मासा बघा कसा कसा सड्डोक बघ, सड्डोक सकाळचा सड्डोक बघ कसा ताजा ताजा. चला हो जस्ट निघालेलो आपण सामान घेऊन आणि आपल्याला जायचं आहे तिकडे मंदिराकडे वाजवायचं आहे. मग नंतर वरती जायचं आपल्याला वाजवत, कारण की पोरं गेलेत आपले पुढं. माझं होतं राज आणि मी चाललो 2 जण. बघूया चला जाऊ पुढं कसं काय नियोजन आहे बघायला भेटेलच. चला.
गर्लफ्रेंड असेल तर बोलेल ना. प्यार ही नहीं होता. प्यार नहीं होता. नामुमकिन प्यार है. सब बदतमीज है सब जन सब बदतमीज है. किरिश का गाना सुनेगा किरिश का. सब धोखेबाज है सब. मतलबी लोग साले गद्दार साले. एकट्याने 16 बिजर पिले. विश्वास तुला 16 बिजर पिया तरी बियरच पियायचे ना. बाबू बाल लव यू. एवढं फॅन फॉलोअर होतं माझा बापा जाम बोलूनच फायदा नाही. नमस्कार. काय गाईस कसे आहेत? सकाळचं गुड मॉर्निंग. पालखी गाव येईल. पालखी आमची येते आता थोड्या वेळातच. तसं आम्ही डोंगरावर जाऊ, एकविराईचं दर्शन घेऊ. पालखी वाजत गाजत न्यायचं आम्हाला. पण पालखीची वाट बघून असा वैतागला जाम वैतागला. असं वाटत अक्षरशः असं वाटतं पण काय बोलू शकत नाही आम्ही. होऊन काय होणार आहे होऊन असा विचार करता पार सत्यानाच होत आले. कंटाळलो आम्ही पालखीची वाट बघता. साले सब मतलब ये साले दोगले हे दोगले. आपल्या साईडला दिली. बेकार एवढी गर्दी आहे ना एकविरीला भावांनो. काही शूट करायला पण जमला ना. चालायला जागा नव्हती. एवढी गर्दी होती. आता आम्ही चाललोय रूमवर आणि रूमवर जाऊन डायरेक्ट चक्कर. कारण की आता काही कॅपॅसिटी राहिली नाही राहायची इथं. लय बेकार हालत झालेली आहे. वरती कधी गेलो ना आलो बेकार. तर डायरेक्ट जाऊ रूम वरती. आता जस्ट आपण रूम वरती आलोय भावांनो. या साईडला आपले सर्व पोरं बसलेले आहेत आणि थोडेसे आपण पार्टी बिटी करून थोडा एन्जॉयमेंट करून लगेच निघायचे घरी. कारण की पोरं सर्व वैतागलेले आहेत. लाई इकडे लाई गर्दी आहे एकविरीला. त्याच्यामुळं मैं तुझे प्यार करता हूँ, मेरी किस्मत में तू नहीं शायद. भावांनो जस्ट माझ्या मित्रासोबत चाललोय मी.
पोरं तर बसलेत, पोरं जेवायला बिवायला बसले, थोडं एन्जॉयमेंट चालू आहे अजून. मग थोड्या वेळात अजून एका दीड घंट्यात आम्ही निघू. आणि आता चालू अजय सोबत थोडंसं शॉपिंग करायची त्याला शॉपिंग, त्याच्यामुळे चाललोय थोडं. बघूया कसं काय आहे, मग दाखवतो चला कसं काय घेतो अजय, तुम्हाला बघायला भेटेलच. साखरपुडा झालेला म्हणजे अर्धा 50% तर संपलेलं आहे भावाची लाईफ. सॉरी म्हणजे 50% तरी झालेलंच आहे लग्न. माझं तर 50% झाली. तुझं काय आहे? माझं काही नाही भाऊ. आता काय, चला बघूया पुढे जाऊन कसं दुकानामध्ये शॉपमध्ये जाऊ, चिक्क्या बिक्क्या काय घेतोय, काय चापा घेतोय, काय क्लिपा घेतोय बायकोला, बघू चला. हो पाचशे हो, काय चालले काय विषय झाले असं असतं. बायकोसाठी दोघांची लग्न झालं बघ कशा सफेद पिशव्या घेतल्या दोघांनी. लोकांना वाटतं नवीन खरेदी केले बांधू. बायकोन दिले. फिनिशिंग तर मोबाईलची कशी आहे, चांगलं आहे का? मग खूप भारी वाटतं ना. धन्यवाद. आजा बघ कसं यार यार, बायकोला फोन केलेला विचारलं काय आहे बघ. हो. बघ एवढा प्रेम पाहिजे ना लाईफ मध्ये. तू पण घे ना. मी कोणला घेऊ? घे ना. आहे ना. कोण घे. कोण आहे? हो नाही मग आहे नाही मग. कोण आहे सांग, कोण आहे सांग. एकटा जीव साधा शिव. घे वहिनीची घे. माझा कुत्र्यावर का शक्कल बघून मला कोण पटणार आहे. वहिनीची घे. कोणला? वहिनीची घे. वहिनीला. कोण वहिनी? माझ्या वहिनीची घे. हो जस्ट आता निघालेलो आहे, सर्व काही एन्जॉयमेंट झाली आपली. आणि आता आपल्याला जायचं आहे घरी, कारण की झालं 2 दिवसामध्ये केली एन्जॉयमेंट. आणि लय वैताग पण आला, कारण की लय गर्दी होती इकडे एकविरीला. आणि आता निघायचं आपल्याला, कारण की गाड्या बिड्या निघलेल्या, टेम्पो पण निघालेला आहे, एक गाडी गेली पण आहे. चला मग ब्लॉग करू इथं जेंट. तुम्हाला जर आपला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.